सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खूप अवघड झालंय. अचानक आलेला पाऊस आणि काय करायचं. एकीकडे सरकारने कर्जमाफी भरा म्हणतंय, नवं जुनं करा म्हणतंय, आणि दुसरीकडे आज आमच्या कांद्याला काय चाललंय आमची कंडिशन. अहो, अचानक पाऊस आल्याने हे कांदे आम्ही रात्रीचं दिवाळ काबाड कष्ट केलं, लोकांकडून याच्याने पैसे काढून हे कांदे केलेले आहेत. आणि काय करणार आहेत या कांद्याचं. आज या कांद्याला मार्केटमध्ये 2 रुपयांनी 5 रुपयांनी कोणी घेणार नाही, असा वाहून कांदा गेलाय. काय लागतं रे तुम्हाला एसीच्या आतमध्ये बसून. कर्जमाफी नाही, इकडे लोकांना पैसे भरा म्हणायचे नाही, बियाचे भाव वाढलेत, कांद्याचे बियाण्याचे भाव वाढले, तर काय जगायचं कसं सांगा ना तुम्ही. सर्वसामान्य शेतकऱ्याचं खरंच अवघड झालंय. मायबाप कोणी उरलंय का नाही काय कळत नाही. आज 8 दिवसापासून पाऊस चालू आहे. आमच्याकडे कोणी डोकून बघा ना. तलाट्याला म्हणलं, तलाटे म्हणते कृषी अधिकाऱ्याला भेटा, कृषी अधिकारी म्हणते तलाट्याला भेटा. अहो, काय चाललंय. अहो, जगायचं कसं. एकीकडे तुम्ही मंत्र्याचं थोडं काय असलं तुम्ही ब्रेकिंग न्यूज करताय, आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला मात्र तुम्ही वाली नाही का कुणी कुठपर्यंत. अहो, आज याच्याकडे बघून आम्हाला जगाव का भरावं असं कळतंय. करावं काय सांगा ना. हे काय कोणी काय करणार याला, कोण सांगा ना. याचे डिग आमचे सगळे पाण्याखाली डिग आहेत. हां, तुम्हाला आमचे अश्रू दिसत नाहीत, शेतकऱ्यांचे संकट दिसत नाहीत, आणि तुम्हाला एसीमध्ये बसून नुसतं बोलायला सुधरतं का. आमचं हे संकट आमच्यामुळं कसं आलंय आणि काय करतात आमचं आम्हाला माहिती. अहो, आमच्या लेकरांचं शिक्षण, काबाड कष्ट, लोकांचे द्यायचे पैसे काय करणार आहेत आम्ही, कुणाकडे जाणार आहेत. आणि आमचं ह्या पिकावर आमचं आयुष्य असतं. हो, काय नसतं. इथून पुढे 3 महिने वावरात काही येणार नाही, कारण या वावरात पाणीच असतं नंतर. आणि तुम्ही काय करणार, बोलणार, फक्त घोषणा करणार, पेपरला तुमचा एखादा मंत्री येणार, दौऱ्या करून जाणार. अहो, कुठपर्यंत चालणार हे. काय जगायचं कसं सांगा ना तुम्ही. आम्हाला आता प्रश्न पडा, डोक्याला हात लावून. अहो, खायला आणणारच नाही वावरात, तुम्हाला काय माहिती असणार आहे. लोकांचं खरंच अवघड चाललंय. आमच्या तळतळतोय जीव, कारण वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतंय की कोण वाली आहे. आज असा कांदा जो तुम्ही मार्केटला आज घेतो, आज आमचा फेकून देतो आम्ही, कोण विचारणार आहे आम्हाला. सरकारला वाटतंय की सर्व शेतकऱ्यांचं भारी चाललंय, नोकरीमध्ये एसी बसून त्यांना जातो येतो नाही, त्यांना नको ते पेशंट. अहो, गुडघेत काल पाण्यात आम्ही हे कांदे गोळा केलेत, काल वाहून चालणारे कांदे. काय वाटणार आहे कुणाला. हो, तुम्हाला काय लागतं बोलायला, बसायला, काय करायला. ज्याचं जळतं त्याला कळतं. हो, आम्ही रात्रून दिवस काबाड कष्ट करतोय. हे कांदे तोडण्यासाठी आम्ही रोप टाकायचं, ते उचलायचे, लावायचे, कापायचे, गोळा करायचे. एक कांदा 5-5 वेळेस उचलतो तो आम्हाला इथपर्यंत कांदा येतो. हेच मार्केटला नाही गेला तर आम्हाला कोण येणार आहे. तुम्हाला म्हणाय गेलं तुम्ही म्हणतात पीक विमा भरा ना, आमकं भरा. कोण अधिकारी हो तुमचा टायमाला, आणि कुठं काय आहे. आणि याला वाली नाही. शेतकरी नेते बी काय करतात माहिती का, ज्याच्याकडून पॅकेज भेटतात त्याने बोलतात. सर्वसामान्याच्या बाजूने कोणी बोलणार आहेच का नाही. आणि जगायचंच का मरायचं. आम्ही काय करायचं सांगा ना. कुठपर्यंत हेच करायचं. आणि आमच्या पिढ्या गेल्या नाही याच्यात असंच हो याच्यामुळेच आम्ही गरीब राहिलो. आणि तुम्ही मात्र काय करणार माहिती का. तुमचे जे होतंय तेच. पाऊस आला आज 8 दिवसापासून लगातार पाऊस चालू आहे. तुमचा एकही अधिकारी नाही, एकही माणूस बघायला आहे ना. कुठपर्यंत चालायचं. आणि तुम्ही सांगायचं मात्र शेतकरी असं करतो तसं करतो. जगायचं कसं की. पाणी बघा आता पाऊस उघडताय म्हणून आम्ही इकडे आलो, ते वाहून असे कांदे जातात वारंवार. आणि घरचे माझं 2 दिवसापासून कोणी जेवण करेना, कारण आम्ही याला रात्री दिवस वाचलेलो आहे. तो कष्ट केलंय सगळ्यांनी, त्यासाठी झटलेत, काबाड कष्ट केलंय. काय वाटणार नाही जीवाला. 2 दिवस झाले भाकरी घरात कोणी खायना, कारण ओके असा कांदा दाबतो. याला तुम्ही घेणार आहे का मार्केटला. का असा कांदा खराब व्हायला लागला, घेणार आहे का तुम्ही याला मार्केटला. घेता कांदा घेऊ मार्केटला. आणि आम्ही कष्ट केले ना रातून दिवसासाठी. आणि काय चुकलंय आमचं. तुमचं निर्यात व्यवस्था नाही. तुमचं कांदा चाळ म्हणलं तर कांदा चाळ चालणार, शासनाने अनुदान कांदा चाळ द्यायला पाहिजे. आम्ही नेऊन भरला असताना तिथं. तुमचं लगेच बंद, हे बंद, त्याला अटी, याला शर्ती. अहो, जे करतं त्याला द्या ना अनुदान. तुम्हाला कायला कार्य पाहिजे हो. ज्याला गरज आहे त्याला काय द्यायचं नाही, ज्याला नाही त्याला तुम्ही पळत देता. कुठपर्यंत चालायचं हो. मायबाप सरकार जगू दे आमच्यासारख्या माणसाला बी. काय वारंवार तेच सांगायचं आम्ही, तेच हे करायचं. लय अवघड झालं शेतकऱ्यांचं. शेतकऱ्यांच्या वाली कोणी उरलाय का नाही. सरकार मायबाप फक्त काय झालंय, गोल गोल बोलतात आणि चालतात, त्यांचं काही हे नाही. तुम्ही एक लाडकी बहीण चालू केली आणि तुम्हाला वाटतं सगळे लोक हे झालेत, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे तुम्ही खूप दुर्लक्ष केलेलं आहे. आणि हे तुम्हाला भावणार नाही, कारण काय झालंय आज की लोकांच्या जीवनामध्ये खूप संकट आहेत, खूप अडचणीत. आज हे रान नीट करायचं म्हणलं तर आमच्या पहिले यादाचे पैसे येतं, पहिले यादाचे काय पैसे काढून भेटलेले येतं. आणि आता हे कसं करायचं, जगायचं कसं सांगा ना तुम्ही. आमच्यापुढे खूप मोठे प्रश्न आहेत. तुम्हाला काहीच वाटत नसन, तुम्ही ऐकून सोडून देता, परंतु आम्ही काय करायचं आम्हाला आमचं कळत नाही. त्याच्यामुळे हात जोडून विनंती आहे करकळीची की आम्हाला तुम्ही जास्त हे करायला लावू नका. आम्हाला ज्या शेतकरी आत्महत्या करतो ना, याला कारण हे कारण आहे बघा ना तुम्ही. हे कारण असं आहे, कारण काय कुठपर्यंत हे करणार आहेत. कारण हे माल जर गेला ना, याला आम्ही रोप आणलो होतो, रोप आणलेलं आहे आम्हाला. 35,000 रुपयाचं रोप आणलं आम्ही. याला लावायला 20,000 रुपये गेले. याला खर्च झाला आमचा 60-65 हजार रुपये एक करला. आणि तुम्ही जर याच्यात आमचं काय होत नसेल तर जगून तरी काय करायचं. काय करायचं ते लेकरा बाळांनी, काय करायचं त्यांचं शिक्षणाचा. आता शाळा उघडत, वह्या पुस्तकं पेन कुठून आणायची. कोण बोलणार याला, कोणी वाली आहे का नाही. माझी सरकारला, मायबाप सरकारला विनंती आहे, तुम्ही सरसकट कांद्याला अनुदान द्या. आणि हे पंचनामे करणारे त्यांना थोडं सांगा की पंचनामे व्यवस्थित करा म्हणून. ज्याचे आहेत त्याचे कांदे लावा, ज्याचे नाही त्याचे नका लावू. एवढंच बोलतो आणि थांबतो. जगू द्या आम्हाला, करा व्यवस्थित काहीतरी आमचं तरी. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.